नमस्कार, मी प्रियंका सकपाळ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण बघणार आहोत सर्व राशींचे राशी भविष्य कुंडली राशीप्रमाणे 21 जुलै 2025 ते 27 जुलै 2025 कसे असणार आहे। आपण स्टार्ट करूया मेष राशीपासून। ठीक आहे, मेष राशीसाठी काय आहे राशी भविष्य। या आठवड्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक गरजेसाठी अचानक खर्चांना सामोरे जावे लागणार आहे, असे हे कार्ड सांगते। दुसरी रास आहे आपली वृषभ म्हणजे टोरस। टोरस राशीच्या लोकांना या कालावधीमध्ये खूप साऱ्या संध्या चालून येतील। फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून आलेली प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार करा। संधी येणार एवढं मात्र नक्की। तिसरी आपली रास आहे मिथुन। मिथुन म्हणजे जेमिनी राशीच्या लोकांसाठी सुद्धा या आठवड्यामध्ये अचानक आलेला खर्च उद्भवतो। थोडासा लक्झरियस आयुष्याकडे कल असल्यामुळे त्यासाठी हा खर्च झाला असेल असं हे कार्ड सांगतं। चौथी रास आहे आपली कर्क। कर्क म्हणजे कॅन्सर। कर्क राशीच्या लोकांसाठी आले की तुम्ही या आठवड्यामध्ये कोणताही ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करू नका। केला असाल तर तो कॅन्सल होण्याची खूप जास्त शक्यता आहे। पाचवी आपली रास आहे सिंह। सिंह म्हणजे लिओ। लिओ राशीच्या लोकांना हा आठवडा खूप जास्त अचंबित करणारा असेल, खूप जास्त कन्फ्युजन मनामध्ये निर्माण करणारा असेल। आभासीय स्वप्नीय दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये असाल। हे योग्य की ते अयोग्य ह्याचा विचार करण्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल असं हे कार्ड सांगतं। त्यानंतर आपली रास आहे कन्या। कन्या राशीच्या लोकांसाठी एक खूप छान कार्ड आलेले आहे, एस ऑफ वॅन्ड्स। सो तुम्ही जर काही नवीन सुरू करण्याच्या बेतामध्ये असाल तर तुम्ही त्याचा निर्णय या आठवड्यामध्ये नक्की घ्या। स्वतःहून संधी चालून येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल असे हे कार्ड सांगतं। सातवी रास आहे आपली लिब्रा। लिब्रा रास म्हणजे तूळ। तूळ राशीच्या लोकांना सांगण्यात येते की तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात त्यासाठी अजून थोडं थांबायची वेळ आहे। म्हणजे तुम्हाला वाटलं होतं की या आठवड्यामध्ये काही कामं होणार आहेत, पण ती कामं थोडी लांबणीवर जाण्याची खूप जास्त शक्यता आहे। आठवी रास आहे आपली वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ। स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन तर बनत आहे असे वाईब्स असणार आहेत। त्यामुळे गेट टुगेदर, पार्टी, एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचे खूप जास्त चान्सेस या आठवड्यामध्ये आहे। नववी आपली रास आहे धनु। धनु म्हणजे सॅजिटेरियस। सॅजिटेरियस लोकांसाठी असं सांगितलं जाते की काही निर्णय तुम्ही अचानक घाईकुतीने घ्याल, त्याच्यात दूरदृष्टीचा कुठेही संबंध नसेल, पण थोडे अचानक निर्णय घेतल्यामुळे लॉस होण्याची फार जास्त शक्यता आहे। त्यानंतर आपली 10वी रास आहे मकर। मकर राशीच्या लोकांसाठी कार्ड आलेला आहे क्वीन ऑफ सॉर्ड्स। मीन्स या आठवड्यामध्ये तुम्ही जरा अरेला कारे अशी एक तुमची भूमिका असणार आहे। समाजाचा जास्त न विचार करता स्वतःसाठी योग्य निर्णय तुम्ही घ्याल। लोकांना सल्ले द्यायची वेळ आल्यावर सुद्धा तुम्ही धीटपणे तुमच्या मनात जे आहेत तो सल्ला तुम्ही त्यांना द्याल जो योग्यच असेल। 11वी आपली रास आहे कुंभ। कुंभ म्हणजे ॲक्वेरियस। या राशीसाठी डेथचं कार्ड आले, पण घाबरू नका। डेथ म्हणजे डेथ नाही, डेथ म्हणजे डेथ ऑफ ऑल पेन्स अँड सॉरोज। सो या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्याला अगदी नवीन कलाटणी भेटणार आहे आणि सुंदर आयुष्याकडे तुमची वाटचाल सुरू होणार आहे असं हे कार्ड सांगतं। मीन रास। मीन रास ही शेवटची आपली रास आहे, 12वी रास। याच्यामध्ये आलेला आहे किंग ऑफ वॅन्ड्स। या आठवड्यामध्ये तुम्ही स्वकर्तृत्वाने काहीतरी हासिल कराल हे कार्ड सांगतं। सो बेस्ट ऑफ लक। थँक्यू सो मच।